दिवस ही शेती ऊसाची आणि इथेच आम्हाला 2 दिवस काढायचे आहेत. या शेतून जाऊन समोरच हायवे आहे, तिथे आमचं सेवा कार्य चालणार आहे वारकऱ्यांसाठी. या शेतातच आम्हाला आमचे प्रातःविधी आणि सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. भरपूर वाढलेला ऊस आणि आमच्या जगण्याच्या सगळ्या सुविधा इथेच आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. माझ्या मते 18 जुलै 2025 आहे आणि मी आषाढी वारीच्या जो उपक्रम आहे आमचा, त्या उपक्रमाअंतर्गत म्हणजे शिवाई फाउंडेशनच्या अंतर्गत जी वारकऱ्यांना मदत आहे त्या मदतीसाठी आम्ही आलो. आणि हे फलटण काहीतरी जागा आहे पुण्याच्या पुढे, तिथे आले आहोत. आणि हे आमचं टेंट आहे हायवेच्या बाजूला आणि त्याच्या पुढे हे टोल प्लाझा काहीतरी आहे, टोल आहे फलटणचा. तिकडनं वारकरी पुढे जातात, इथे आम्ही सेवा देतो आहे. आणि त्याच्या बाजूला हे शेत आहे आणि इतकं सुंदर शेत आहे ऊसाचं आणि याचं. आणि याच्या बाजूला ही चिकूची, आंब्याची आणि सीताफळाची बाग आहे, खूप छान आहे. आणि याच्या बाजूला ही असंख्य नारळाची झाडं आहेत, खूप सुंदर अशी नारळाची झाडं आहेत. आणि ह्याच्यातून पडलेले जे नारळ आहे ते उचलायला कोण नाही आहे, हे दिसतं एक तुम्हाला आणि एक माझ्या हातात आहे. आणि ह्याच्या पुढे एक मोठी विहीर पण आहे, त्या विहीर पण दिसते आणि खूप छान आहे. हे अशी नारळाची झाडं लावलेली आहेत, असंख्य दिसतात आणि खूप रम्य आहे. म्हणजे लोकांनी काय स्वतःचं एक साम्राज्य तयार केलेलं असतं शेतीतून. आणि एक संपन्न अशी शेती कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पाटण आणि काय ते म्हणतात एरिया जो आहे तो खूप छान समृद्ध आहे. आणि आमच्याकडचे सगळे लोक त्या शेडमध्ये काही ना काही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतात आहे. आणि विशेष म्हणजे आज आम्हाला टेंटमध्येच राहायचं आहे आणि टेंटमध्ये आता पाऊस पडायला लागला आहे आणि टॉयलेट वगैरेची काही व्यवस्था नाही आहे. यायचं असेल तर मग याच झाडात मस्तपैकी बसून आपलं सगळं कार्यक्रम पुढं उरकायचा असतो आणि निसर्गाबरोबर आपल्याला मूव करायचं असतं. तर अशा वारीच्या संकल्पनेतून लोकांना सेवा द्यायची आहेत, त्यांना बिस्किटं आणि आम्ही ह्यावी संत्री वाटली, सफरचंद दिले, पाण्याच्या बाटल्या दिल्या, राजगिऱ्याचे लाडू दिले, चिक्की दिली, त्यांना मॉलिश केली. मॉलिश करताना जो वारकऱ्यांकडून आशीर्वाद मिळतो, त्यांच्या अडचणी कळतात, त्या इतक्या विलक्षण आहेत. ह्या सगळ्यांनी जाणून घ्यायला हव्यात की खरोखरीच त्या लोकांची जी श्रद्धा आहे, त्यावेळेला त्यांना जे पायाला जखमा झालेल्या असतात त्यांना औषध लावताना जे काही समाधान मिळतं, त्यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू आणि मग त्यांना वैद्यकीय मदत. आणि आम्ही मॉलिश करतो. मॉलिश करताना प्रचंड ऑइल आणलं जातं आणि ते व्यवस्थित पद्धतीने त्यांना लावून चोळून त्यांच्या पायाची जी काही चालण्याची गती आहे ती वाढवता कशी येईल याचा विचार केला जातो. हे खूप विलक्षण काम आहे आणि सगळेजणं निष्काम सेवेने ही मदत करतात, याचं जाम विशेष वाटलं. आणि खरोखरीच आज सार्थक झालं असं वाटतं की सतत मागील 2-3 वर्ष आम्ही ह्या वारीच्या वारकऱ्यांबरोबर त्यांना सेवा देण्यासाठी येतो. खरं तर यासाठी अरुणजी आवटी यांच्या जो काही शिवाई फाउंडेशन आहे त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला सामावून घेतलं आणि आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या वारकऱ्यांना सेवा देता येते आणि एक सामाजिक बांधिलकी जपता येते. तर
खरंच आता उद्याची 1 तास शेवटचा दिवस आहे की जिथे आम्हाला सगळ्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवून आम्हाला परतीची वाट धरायची आहे. आणि जवळपास 3:30 वाजता रात्री जे वारकरी आळंदीकडे निघतात किंवा पंढरपूरकडे निघतात त्यांना सकाळीच सेवा देण्याच्या तयारीने उठायचं आहे अंधारातच, आणि रात्री 10पर्यंत या सगळ्या सेवा उरकवून आम्हाला आमच्या घरी मार्गस्थ व्हायचं आहे. कारण की सोमवारी परत प्रत्येकाला आपापल्या कामावर रुजू व्हायचं आहे. तर सगळ्यांचा निरोप घेऊन आपण या व्हिडिओची सांगता करूया. रामकृष्ण हरी. आणि असंच पुण्यकार्य आमच्याकडनं होत राहो. रुळे परिवाराला असंच पुण्यकर्म करण्याची सुबुद्धी देव अशी प्रार्थना करून मी तुमची या व्हिडिओपुरती तरी रजा घेतो. धन्यवाद.